मी वैशाली, हेल्दी लाईफ विथ डॉक्टर वैशाली या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज मी तुम्हाला माईन लोणचे कसे बनवायचे ते दाखवणार आहे. तर तुम्ही बघू शकताय किती छान आणि सुंदर झाला आहे. चला तर आपण सुरू करूया. मला माईन लोणचं कसं बनवायचं ते दाखवणार आहे. त्यासाठी लागणारे साहित्य हे मी 250 ग्रॅम माईन घेतले आहेत. हे स्वच्छ धुवून 1-2 तास मी पाण्यामध्ये ठेवून घेतले आहे. हे ठेवल्यामुळे काय होतं की वरची साल लवकर निघते. आणि त्याच्यासाठी लागणारे साहित्य 2 लिंबूचा रस, अर्धा चमचा हिंग, कलर येण्यासाठी काश्मीरी मिरचीचं पावडर, मेथी 1 चमचा, गूळ, गुळाऐवजी तुम्ही साखर सुद्धा घेतली तरी चालत्या, 2 चमचा लाल तिखट, 2 चमचा लोणचेची मसाला, फोडणीसाठी मोहरी, 2 चमचे तेल, मीठ आणि सेंधव मीठ. तर आपण आता सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण आता हे मुळे आपण पुसून घेऊया स्वच्छ. पाणी थोडे सुद्धा राहता कामा नये. जर पाणी राहिलं तरी लोणचं तुमचं टिकणार नाही. तर आपण हे स्वच्छ पुसून घेऊया. हे मुळे मी स्वच्छ पुसून घेतले आहे. तर आपण आता ह्याची साल काढून घेऊया. साल व्यवस्थित सर्व काढून घ्यायला हवी. साल जर तुम्ही थोडीफार राखला तर तुमचं लोणचं टिकणार नाही. तर आपण हे तर सर्व काढून घेऊया. हे मी मुळे आता स्वच्छ पुसून सुद्धा घेतले आहेत साल काढून. साल काढल्यानंतर जास्त वेळ ह्याला ठेवायचं नाही, नाहीतर हे काळे पडतात. तर आपण आता ह्याचे छोटे छोटे काप करून घेऊयात. मी लांब असे आडवे उभे छोटे छोटे काप करून घेणार आहे. तुम्हाला जसे आवडेल त्या आकाराचे काप करून घेऊ शकताय. मी असे उभे काप ह्या आकाराचे करून घेतले आहे. तर हे लगेच काळे पडतात. त्यासाठी आपण ह्याच्यामध्ये लिंबूचा रस घेतला, ह्यात थोडा घालूया आणि त्याच्यामध्ये 1 चमचा सेंधव घालून हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करूया, म्हणजे हे काळे पडणार नाही. त्याच्यावरती झाकण ठेवून आपण हे बाजूला ठेवूया. आणि आता आपण सर्वप्रथम तेलाची फोडणी तयार करून घेऊया. इथे मी 2 चमचे तेल घेतले आहे. ते सर्व ह्याच्यामध्ये घालत आहे. तेल गरम झाले का पाहूया. थोडंसं आपण मोहरी घालून बघूया तेल गरम झालं आहे काय. तर तुम्ही बघू शकताय तेल आपलं गरम झालं आहे. तर आपण आता हे गॅस बंद करूया आणि त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी घालूया आणि त्याच्यानंतर अर्धा चमचा हिंग आणि हे आपण आता थोडं गार होऊ देऊया. तर हे थोडं थंड झालं आहे. तर आपण याच्यामध्ये लाल तिखट घालूया. त्यासोबत थोडं कलर येण्यासाठी मी इथे काश्मीरी लाल मिरची घालत आहे.
हे मिश्रण आपण पूर्ण थंड होऊ देऊया. आपण मोहरीची डाळ 2 चमचा, दोन ते 3 चमचे घेतले तरी चालेल. थोडा दाटसरपणा येतो लोणच्याला. त्याच्यानंतर आपण हे मेथीचे दाणे घेतलेले हे दोन्ही मिळून आपण मिक्सरला बारीक करून घेऊ. हे वाटण आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतले आहे. सर्वप्रथम आपण हे ह्याच्यामध्ये घालूया. त्याच्यानंतर मगाशी मी तुम्हाला हळदपूड सांगायला विसरले, तर 1 चमचा मी हळदपूड घालत आहे. त्याच्यानंतर हा लोणचेचा मसाला आणि मीठ. त्याच्यानंतर शिल्लक राहिलेला हा लिंबाचा रस आणि गूळ. हे आपण सर्व एकत्र मिक्स करूया. बघू शकताय हे मिश्रण मी एकत्रित व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे. आता आपण हे थंड झालेलं फोडणी ह्याच्यावरती घालूया. आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मी याच्यामध्ये गूळ घातले आहे, त्याऐवजी तुम्ही साखरसुद्धा घातलं तरी चालेल. आंबट आणि गोड ह्याची चव लोणच्याला छान येते. तर तुम्ही बघू शकताय आपलं लोणचं तयार झालं आहे. आणि हे लोणचं कमीत कमी मुरायला 8 दिवस लागतं. 8 दिवसानंतर तुम्ही हे लोणचं खाऊ शकताय. तर तुम्ही बघू शकताय किती छान ह्याला टेक्स्चर आला आहे. तर अशा पद्धतीने आपलं लोणचं हे तयार झालं आहे. आणि तुम्हाला हे माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंट्स करा. नक्की तुम्ही ह्याप्रमाणे करून पहा. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुढील नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. आणि पुढील व्हिडिओसोबत परत पुन्हा भेटू. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा आणि महत्त्वाचे म्हणजे खात रहा. थँक्यू.